देवांश, टेंडरचे पेपर जरी सईच्या मोबाईलवरून माझ्या मोबाईलवर आले असले तरी ते तिने पाठवले नव्हते. आणि 1 रुपयाने मी टेंडर कसं जिंकलं हे न कळणे इतपत तू मूर्ख नाही आहेस. हे सईंच्या गळ्यात जे लॉकेट आहे ना त्यामध्ये एक कॅमेरा फिट केला होता आम्ही. तुमचं हे सगळं मिळवण्याच्या आनंदात तुम्ही सगळं ओकाल याची आयडिया होतीच ना आम्हाला. जा आता टेंडर ऑफिसला आणि सांगा तुम्ही सईंना पाठवलं नव्हतं म्हणून. मग हे फुटेज टेंडर ऑफिसला कसं पाठवायचं आहे ते आम्ही बघतो. सो एबी अँड कंपनी जशाच तसं वागावं हा जगाचा नियम असतो, राईट? त्याच्यामुळे या माणसाबरोबर त्याच्याच भाषेत बोलणं जरा गरजेचं होतं. हा, पण या सगळ्यात तुमचं जे काही नुकसान झालं त्याकरता आय एम रिअली व्हेरी सॉरी. ऑल ऑफ द स्टोरी इज आता हे टेंडर माझं आहे आणि तुम्हाला मान तोडून काम करायची काहीच गरज नाहीये, कारण तुमच्याकडे ना टेंडर आहे ना मार्केटमध्ये कुठली रेप्युटेशन, राईट एबी? आणि हा हे जरा कमी वापरा ना, उगाच का ताप वाढून घेते. रिलॅक्स. चालायचं सर 1 मिनिट. हे तुमचे 5 लाख मोजून घ्या. 1 रुपया पण खर्च केला नाहीये. सई, देवांश, जहागीरदार, एबीची दुश्मनी तुला खूप महागात पडेल. कसं आहे ना काका, माणसाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो की त्याच्या समोर 2 मार्ग असतात, एक सोपा आणि दुसरा योग्य. मी फक्त योग्य मार्ग निवडलाय, पण तुम्ही माझ्या मार्गावर नाही आहात हे माझं दुर्दैव आहे. आणि एबी, काल मी म्हणालो होतो ना तुम्हाला की तुमच्याकडे जरी अनुभव असला तरी माझ्या पाठीशी सत्य आहे. आणि आता शेवटी सत्याचाच विजय झालाय. मला पण जरा एक गोष्ट आठवली. कम ऑन एबी. नाही, इट्स ओके, इट्स ओके. बरं केलं स्माइल नाही केलं, असंच छान दिसतं. बाय. देवांश, सोडणार नाही मी तुला. वाघाच्या शेपटीवर पाय ठेवलायस तू. टेंडर देवांशला मिळालं? हाऊ इज इट पॉसिबल? एकदा दिलेलं टेंडर कोणीही परत काढून घेत नाही. मग हा टेंडर देवांशला कसा मिळाला? माहित नाही? व्हॉट डू यू मीन माहित नाही? करत काय होतास तिकडे? आता सगळी उत्तरं मला द्यावी लागणार आहेत. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही माहिती आत्ता कोणापर्यंतही पोहोचता कामा नये. ओके? चोर पकडल्यासारखी काय बघतेस माझ्याकडे? पण तुम्ही नाही आहात ना चोर. मग तुमचा का चेहरा असा झाला? का आलीस माझ्या रूममध्ये? काम सांग.
आणि निघ गपचूप. आत्ता फोनवर कोणाशी बोलत होता? माझ्या कामाचा फोन होता. आणि विचारणारी तू कोण? अच्छा, म्हणजे सरांना टेंडर मिळवून न देणं हे काम आहे का तुमचं? हाऊ डेअर यू. तू आरोप करतेस माझ्यावर? तुम्हाला आत्ता जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे ना ती अगदी करेक्ट आहे. टेंडर सरांनाच मिळालंय. तेच कळत नाहीये मला, असं कसं झालं? टीट फॉर टॅट, जशास तसं करावं तसं भरावं, सगळ्या म्हणींचा अर्थ एकच आहे. सई मॅडम, वर्ग घेताय माझा? अजिबात नाही. असंही तुम्हाला किती शिकवलं तरी कुठे कळणार आहे म्हणा. उगाच तोंडातल्या तोंडात फुटफुटू नकोस. जे बोलायचं ते स्पष्ट बोल. मला हेच म्हणायचं आहे की एबींनी जे टेंडर चोरलं ना ते फक्त आम्ही परत मिळवलंय. आणि तुम्हाला माहिती आहे त्या टेंडरमध्ये जो काही घोळ झालाय ना त्यावेळेस एबींना आणखी एका व्यक्तीने मदत केली. म्हणजे आणखी कोणीतरी आपल्या घराच्या मुळावर उठलंय. आणि ती व्यक्ती बाहेरची कोणी नाही आहे, आपल्या घरातली आहे. तू माझ्यावर आरोप करतेस? तुला काय कळतं ग बिझनेस मधलं? काय माहिती तुला? लग्न करून या घरात आलीस, देवांशी बायको झालीस म्हणून तुला हा मान मिळतो. आयुष्यात मी काय काय केलंय याची कल्पना पण नाहीये तुला. जेव्हा बिझनेस जायची वेळ आली होती, डोक्यावरचं छप्पर जायची वेळ आली होती, तेव्हा मी उभी राहिले होते, फक्त मी. आणि मी या घराला, बिझनेसला सांभाळलं होतं. आणि तू माझ्यावर आरोप करतेस? पण मी कुठे तुमचं नाव घेतलंय? हा, तुम्ही स्वतःहून मान्य करत असाल तर शाळा. हेच मला माहिती आहे, तुम्ही कधीच कुठलीच गोष्ट लवकर मान्य करणार नाही. मला फक्त तुम्हाला आता एवढंच सांगायचं की एबींना ज्या व्यक्तीने मदत केली आहे ना त्याचे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. आणि ते जर पुरावे मी देवांश सरांना दाखवले तर धमकी देतेस तुम्हाला? नाही, माझं पूर्ण वाक्य तर होऊ द्या, ऐकून घ्या ना. मला एवढंच सांगायचं आहे की ते पुरावे जर मी देवांश सरांना दाखवले तर माझ्यात आणि तुमच्यात काहीच फरक राहणार नाही. खूप हिंमत वाढली आहे का तुझी? हो, तुमच्यासारख्या व्यक्ती जर आयुष्यात असतील तर हिंमत दाखवावीच लागेल ना. आणि मला माहिती आहे मॅडम, तुमचं देवांश सरांवर खूप प्रेम आहे. आणि मलाही माणसांना एकमेकांपासून तोडायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला, प्लीज तुम्ही सुद्धा असं काहीही करू नका.